नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। अगदी तोंडावर गणेशोत्सव येऊन ठेपलाय आणि या निमित्ताने आपण आलो आहोत लालबाग मध्ये न्यू हनुमान थिएटर चुडा गल्ली येथे। आपण पाहणार आहोत घरगुती गणेशासाठी लागणारे मखर। हे सुंदर मखर काय किमतीला आहे हे जाणून घेऊया आणि या वर्षी काय नवीन आले ते पाहूया। चला मित्रांनो, आपल्यासोबत सहेली एंटरप्राइजेसचे सुनील बोरा सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया मकरांविषयी। तर सर, यंदाचं काय विशेष आकर्षण आहे, काय आहे, मला काय सांगाल? या वर्षी गणपतीमध्ये बघायला आपलं आई वेची भवानीचे आहे। सगळ्यात तुम्ही बहुत आई भवानी आहे, माऊली आहे, परत स्वामीचे आहे। हे नवीन नवीन वस्तू यावर्षी पाहून गिरायकाला दिल्या। त्याचे तुम्ही बहुत शंभू आहे, शंभू मध्ये वॉटरफॉल्स पण टाकला, नंदिनी वॉटरफॉल्स यामध्ये वॉटरफॉल आहे म्हणजे पाणी आतमध्ये मध्ये बघायला लाईट चालू केली की कनेक्शन मध्ये तुम्हाला येते। वाह वाह, सुंदर। आणि हे किती फुटापर्यंत? हे 2.5 फूट पर्यंत चालणार तुम्हाला, 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत। आणि ह्याची एक्झॅक्ट प्राइस काय आहे? हे 8,500 विथ वॉटरफॉल सगळं येणार। 8,500 विथ वॉटरफॉल। ओके, ग्रेट। यावर्षी तुम्ही बघू त्याच्या महाराजाचे राजमुद्रा आहे, त्याचे लहान मुलीचे प्रत्येक बनवले की राजमुद्रेचं मागे सत्य दिलेलं आहे, फार सुंदर दिसतंय ते। त्याचे राजमुद्रा दिलेला आहे, सूर्यवंश दाखवलं त्याच्यामध्ये। हे अष्टविनामध्ये पण अष्टविना पाय पण आहे तुम्हाला। गणपती जसं तुम्हाला असं लंबोदर येते नावाप्रमाणे दिलेलं आम्ही। हे अष्टविनाचे 8 गणपती दाखवले। गणपती त्यामध्ये मला स्ट्रक्चर करून दिलेले आहे। तो मस्त दिसायला जितकं सुंदर तितकंच मूर्ती ठेवल्यानंतर अतिशय सुंदर दिसू शकतो। या व्यतिरिक्त नवीन काका जसं बघायला गेलं आपण लंबोदर बघतो, जसं गणपती नाव आहे तसं आम्ही दिलंय। लंबोदर आहे, मंगल मूर्ती आहे, विघ्नहर्ता आहे, हे सर्व गणपती नाव आहे। लंबोदर म्हणून जो मखर आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की छान असे मोराचं डिझाईन दिलेलं आहे त्यामध्ये, जे फार सुंदर आणि आकर्षक दिसते। दिसायला जितकं सुंदर तितकं सोबर आहे। आणि हे किती फुटापर्यंत? याच्यामध्ये 3 साईज ठेवले आम्ही, लहान मोठे एबीसी। लहान असं 2 फूट पर्यंत, मोठे 2.5-3 फूट, मोठे 3.5-4 फूट पर्यंत बसतात। अच्छा, 3 साईज याच्यामध्ये प्रत्येक मध्ये तुम्हाला 3-3 साईज मिळाल। जसं बघू वक्रतुंड आहे। याचं बॅकग्राऊंड काय आहे एक्झॅक्ट? हे एक्झॅक्ट स्पंज आणि बायोबॅग शीट येते। ओके, याच्या कशामध्ये थर्मोकोल वापरलाय, इको फ्रेंडली स्टुडंट आहे त्यांचे। आणि फिटिंग एकदम सोपं आहे, ते बघू शकतो हे बघा। अच्छा, म्हणजे इझी फोल्ड करून सुद्धा ठेवता येईल। प्रत्येकाला लाकडी पट्टी पण दिलेली आहे तुम्हाला, बघू शकता हे बघा। शुअर, हे अगदीच म्हणजे तुम्ही काढू शकता, पुन्हा पॅक करून ठेवू शकता, वर्षानुवर्ष वापरू शकता। हे साधारण किती वर्ष आपण वापरू शकतो? आपल्याला 2-3 वर्ष काही प्रॉब्लेम नाही। फोल्डिंग ना, प्रत्येक गोष्टी फोल्डिंग, प्रत्येक पॅक करून तुम्ही ठेवू शकता। म्हणजे हे तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता, वर्षानुवर्ष वापरू शकता, किमान 2-3 वर्ष त्या मकरांना काहीच होणार नाही असं ते सांगतायत। याच्या शिवाय तुम्ही बाजूला पाहाल तर शिवपिंडीचं सुद्धा स्ट्रक्चर आहे, मागे छान असं डिझाईन आहे ते सुद्धा। हे शेषनाग दाखवल्यावरती महादेवाबरोबर शेषनाग आहे त्याच्यावरून। या सगळ्या मखरांमध्ये एक मखर फार असं आकर्षण ठरतोय, तो म्हणजे हा मखर, जिथे मागे तुम्ही पाहू शकता की 12 खडी दिसते, मी मराठी असं, म्हणजे छान। ह्याबद्दल काय सांगाल दादा? हे मराठी लोकांच्या अस्मितेसाठी दाखवलं, मी मराठी, आपले आम्हाला भाग्य बोलतो मराठी। मराठी माणसाचं कृष्ण दाखवलं, मध्ये सरस्वती देवीचं चिन्ह पण दाखवलं आम्ही तुम्हाला। ते सरस्वतीच्या देवीचं चिन्ह पण एकदम त्याच्या बरोबर येणार। अगदी मराठी अस्मितेला शोभेल असा हा मखर आहे। छान अशी 12 खडी, सरस्वतीचं छान असं पाठीवरती काढलेलं चित्र सुंदर आहे। वा, फारच छान। हे बघू शकता तुम्ही, हे MDF मध्ये येणार। हे टोटल लाकडामध्ये बनवलेली वस्तू आहे। हे टोटल लाकडामध्ये बनवलं, किती मजबूत आहे काय प्रॉब्लेम येणार नाही। काय मटेरियल आहे? MDF। अच्छा, हा पुरा पेपरने बनवले आहे। हे मेल्ट करायचं, एक बालदी मध्ये टाकला की तुम्ही एका तासामध्ये पूर्ण पेपर मेल्ट होईल त्याच्यामध्ये। टोटल तुम्ही बघू शकता, पूर्ण पेपर आहे बघा, मुली पेपर मध्ये बनवलेले आहे। फक्त पेपर पासून बनवला असून हा इतका हलका आहे, म्हणजे ह्याला काहीच वजन नाहीये। तुम्ही इझी ह्याला उचलून कुठेही नेऊ शकता आणि हा रॅप करून तुम्ही किती वर्ष वापरू शकता? तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही 2-3 वर्ष वापरू शकता। काही प्रॉब्लेम नाही। लाईट पण दिलेली आहे की लाईट याची सकट प्रत्येक मग लाईट दिली त्या बरोबर सोबत जमत। आणि ह्याची प्राइस काय आहे? 2000 रुपये फक्त। 2000-3 साईज वर डिपेंड आहे, साईजवर डिपेंड आहे। हा किती फुटापासून किती फुटाच्या मूर्त्या? 2 पासून 3 फूट पर्यंत जाणार साईज वर। ग्रेट, आपण अजून नवीन पाहूयात, अजून काय काय आहे।
अतिशय छोटा असा मकर आहे, छोट्या हाईटच्या गणेश मूर्तींसाठी, पण दिसायला इतका छान आहे की ह्याने अगदी असं सहज लक्ष वेधून घेते. तर काका या मकराबद्दल काय सांगाल? हे छान असं swing design. जास्त स्वामीला चालतो, स्वामी साठी गणपती बाबा मूर्ती असं त्यांच्यासाठी उंदीर मामा आहे, उंदीर मामा तोंडात पाणी येतं याच्यात, तोंडात पाणी येतं पाणी उंदीर येतं मामाच्या. पुढे याच्यामध्ये आणि पुरा फ्लावर पुरा ह्याच्यामध्ये बनवतो. तुम्ही बघू शकता एकदम लाईट वेट आहे पूर्ण. मकर जितका लाईट वेट आहे तितका सुंदर आहे. छान असे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत त्याच्यासोबत जसं गार्डन आणि मध्ये दाखवलं सोबतच मूषकराज दिसतात, बाप्पाचं वाहन आहे. खूप अट्रॅक्टिव्ह असा हा मकर आहे आणि छोट्या मूर्त्यांसाठी विशेष बाळ गणेश जे असतात त्या मूर्त्यांसाठी हा आकर्षण आहे यंदाचं, असं काका सांगतायत. याशिवाय आपण पुढे याशी आपण पाहू बघू शकतो शकतो वरती ते महाराजांची राजमुद्रा, महाराजा राज्याभिषेक उत्तरीवाले दाखवलं, मावळे दाखवलं त्याच्या बरोबर. हे सर्व त्या लहान मोठी साईज आहे प्रत्येकामध्ये. वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत इथे. आणि याशिवाय इथे श्री बॅकग्राऊंड असलेलं, ओम बॅकग्राऊंड, अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे इथे मकर्स आहेत. जसं तुमची ती गणपती बाप्पा असतात त्या प्रकारे थीम वर तुम्हाला त्याशिवाय Theme wise, बरोबर. लहान मध्ये लहान पाहिजे मोठे आहे हे जुला दाखवलंय. इथे झुला मकर सुद्धा दिसतोय, खूप छान आहे तो. याबद्दल काका काय सांगाल की प्राइस एक्झॅक्ट काय आहे? 7,000 रुपये. आणि ते कशापासून तयार केलंय? एमडेस मध्ये लाकडामध्ये बनवलं. ओके, नेमक्या 2-3 वर्ष तुम्हाला बघायला नको ते. वा. आणि पूर्ण फोल्डिंग साईड नाही तुम्ही म्हणजे गणपती बाप्पा अगदी झुल्यामध्ये सुद्धा बसला असं तुम्ही वाटतं. बसवू शकता. जशी तुमची थीम असेल तसा तुम्हाला मखर इथे मिळून जाईल झुल्यामध्ये बाप्पा. आणि अगदी माफक दरामध्ये आहे, फार महाग नाहीत, अगदी तुमच्या खिशाला परवडणारे असे हे मखर आहेत. फार सुंदर आहे. याशिवाय अगदी छोट्या छोट्या गणेश मूर्ती, अगदी लहानातले लहान गणपतीचे जे मूर्त्या असतात त्यासाठी सुद्धा इथे मखर आहेत आणि फार सुंदर आहेत, कलरफुल आहेत. त्याच्यामध्ये एकदम पूर्ण ह्याचे सूर्यामध्ये दाखवलंय किंवा मिरर इफेक्ट दाखवली आहे. हे सर्व स्पंज मध्ये लाईट टोटल हे आहे, लाईट वेट एकदम लाईट वेट आहे. इथे पूर्ण 5 आहे ना, हे 400-500 रुपये पण स्टार्ट होतं. ओके, वा वा, मस्त. गणपतीचं पण असं छान असं सुंदर मागे चित्र आहे, मूषकराज आहेत, मोर आहेत, जशी थीम तसा मखर. हे भाग किल्ल्यामध्ये दाखवलं, महाराज किल्ल्यासारखं दिखलं, राजमुद्रा, ढाल तलवार, मावळ सर्व याच्यामध्ये येणार तुम्हाला. आणि ह्याला जे लाईट आहे ते या मखर सोबतच सोबती आहे. प्रत्येक जे मकर लाईट असतात त्या सोबतीच येणार. इनबिल्ट हल्ली काय माणसाला वेळ नसतो, पण पुन्हा रेडी मध्ये करून देणार, फिटिंग करणार आहे बाप्पाला आणणार आहे. हे सगळे मखर फोल्डेबल आहेत, म्हणजे तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. अगदी लाईट वेट. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंतचे मखर तुमच्याकडे आहेत? 1.5 फूट पासून तर कमी 4 फूट पर्यंत मकर बसतात. 4 फूटची मूर्ती बसून शकत एवढं. ओके, ग्रेट ग्रेट, मस्त. तिथे छान असं वरती ना माऊलीचं हे दिसतंय मला, तर फार वरती, पण मला इथे दिसत त्यामुळे मी पाहते ते नाही छान आहे. माऊलीपेक्षा तुझ्या खाली बघा तुम्हाला ह्याच्यात तिरुपती बालाजीचे दाखवलंय. हो हो हो. म्हणजे विविध देवी देवतांचे सुद्धा मागे डिझाईन्स असलेले इथे मखर अवेलेबल आहे. मकर तुम्हाला स्वतः पहाड रूम मध्ये पण पहाड आमच्याकडे अवेलेबल असते. टोटली एका रूफ खाली सर्व तुम्हाला मिळाल. दरवर्षी जसा ट्रेंड बदलतो तसे इथे मखर अवेलेबल असतात. तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून मिळतात. अगदी लाईट वेट घरगुती गणपतीसाठी जे आवश्यकता असते सजावटीची ती तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि हा बघू शकता तुम्ही, महालक्ष्मी देवी आहे. वा वा, छान आहे. ह्याची पण प्राइस रेट सेम आहे का? नाही, हे 7-8 मोठी साईज आहे. ओके, 4.5 फूट. 4.5 फुटापर्यंत. पुढे बॉल पण लाईट लावले, पुढे लाईट त्याच्यात लाईट आहे त्याच्याबरोबर. ह्या लाईट सुद्धा त्याच्याबरोबरच आहे. त्याच्याबरोबर यंदाच्या आकर्षणामध्ये आणखी एक आकर्षण इथे दिसतंय, म्हणजे हे राम मंदिराचा छान असा बॅकग्राऊंड असलेला मकर आहे. अगदी 1500 रुपयामध्ये स्वस्त आणि मस्त असे मकर तुम्हाला इथे मिळून जातील. आणि तुम्हाला हे मकर घ्यायचे असेल यंदाच्या गणपतीसाठी, तुम्ही सजावटीसाठी मकर शोधत असाल तर लालबाग मध्ये न्यू हनुमान थिएटर चुडा गल्ली येथे सहिनी एंटरप्राइजेसचं हे प्रदर्शन भरलेलं आहे. फार सुंदर, हलके, वजनाला अतिशय कमी असलेले, कागदी आणि अगदी पर्यावरणपूर्वक असलेले हे सजावटीचे मकर तुम्हाला इथे मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला अशा कोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.